नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोग आणि नवजात शिशुतज्ञ आहे. अ, आज आपण अ, रातआंधळेपणा आणि अजीवनसत्वाची कमतरता याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला तुमच्या मुलांचे जनरली 2 वर्ष ते 5 वर्ष वयोगटातील मुलांचे डोळे हे कोरडे पडलेत किंवा त्यामध्ये काही पांढरे डाग आलेत किंवा अ, अ, थोडेसे असे डर्टी व्हाईट म्हणजेच एक असे धुरकट कलरचे वाटतायत, असं कधी जाणवलंय का? जर जाणवलं असेल, तर मग तुमच्या बाळाला अजीवनसत्वाची कमतरता असू शकते. तसं पाहिलं तर जीवनसत्व ही गोष्ट आपण खूप कॅज्युअली घेतो. सर्वच पालक. टॉनिक डॉक्टरांनी दिले तरी पण आपण द्यायचा कंटाळा करतो किंवा रेग्युलरली त्यांनी सांगितलेला कोर्स पूर्ण करत नाही. पण तसंच बाळाच्या जेवणामध्ये सुद्धा प्रत्येक वेळी पालेभाज्या, फळं हे असतीलच असं नाही. तर याच सगळ्या गोष्टींमुळं बाळांना, मुलांना, मुलींना काही जीवनसत्वांची कमतरता होऊ शकते आणि त्यातलंच एका जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारं रातआंधळेपणा हा आजार, तसंच इतरही काही गोष्टी ह्या आज आपण जाणून घेणार आहोत. तर ते जीवनसत्व आहे अजीवनसत्व. तर आता हे अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय-काय होऊ शकतं, ते आज आपण पाहूया. अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे काय होतं, हे बघण्याच्या आधी अजीवनसत्व आपल्या शरीराला गरजेचं कशामुळे आहे, हे आज आपण पाहूया. तर अजीवनसत्वाची सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे आपल्या डोळ्यांना. आपल्या डोळ्यांमध्ये जो दृष्टिपटल असतो, ज्याला की आपण रेटायना म्हणतो, त्या रेटायनावर रोडॉप्सिन नावाचे पिगमेंट असतात. तर हे रोडॉप्सिन जे पिगमेंट आहे, हे आपल्याला डे नाईट व्हिजन म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पाहण्यासाठी, तसंच रात्रीच्या वेळी व्यवस्थित दिसण्यासाठी महत्वाचं असतं. जर अजीवनसत्वाची कमतरता झाली, तर या रोडॉप्सिन पिगमेंटवर परिणाम होऊ शकतो. त्याची संख्या कमी होऊ शकते. तसंच अजीवनसत्व हे कॉर्निया, कंजंक्टिव्हा हे जे आपले डोळ्याचे भाग आहेत, त्या भागांची इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी सुद्धा महत्वाचं असतं. पुढची अजीवनसत्वाची गरज आहे, ती म्हणजे एपिथेलियल इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी. म्हणजे आपल्या शरीरावर आणि शरीराच्या मध्ये जिथे कुठेही इपिथेलियम नावाचा प्रकार आहे, जसं की त्वचा आहे किंवा आपलं श्वसन नलिका आहे, आपले पॅनक्रियाज आहे, आपली सलायव्हरी ग्लँड म्हणजेच लाळ ग्रंथी आहे किंवा इव्हन मूत्राशयाचा मार्ग आहे. या सगळ्यांची इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी म्हणजे थोडक्यात त्याचं आरोग्य टिकवण्यासाठी हे अजीवनसत्व लागतं. तिसरा अजीवनसत्वाचा महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे रोगप्रतिकारशक्ती म्हणून. अजीवनसत्व हे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करतं. ठीक आहे. आपल्या बॉडीचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ते कमी करतं. हार्मफुल म्हणजे हानिकारक असे ऑक्साइड्स जे आहेत ते नष्ट करण्याचं काम हे अजीवनसत्व करतं आणि त्यामुळं आपल्या बॉडीला एक अँटीऑक्सिडंट प्रोटेक्शन मिळतं. म्हणजेच थोडक्यात एक रोगप्रतिकारशक्ती आपली बॉडीची वाढते. तर हे 3 महत्त्वाचे कार्य. अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळं आपल्याला काय होऊ शकतं हे बघूया. अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळं सगळ्यात महत्त्वाचा आणि दिसून येणारा परिणाम तो म्हणजे डोळ्यामध्ये. तर तुम्हाला जसं सांगितलं, की अजीवनसत्व हे डोळ्यातील दृष्टिपटलावरच्या रोडॉप्सिन नावाच्या पिगमेंटला तयार करण्यासाठी लागतं. तर अजीवनसत्वाची कमतरता झाली, की ते हे रोडॉप्सिन कमी होणार आणि ते कमी झाल्यामुळं डे नाईट व्हिजनवर परिणाम होणार. म्हणजे रात्री किंवा अंधारामध्ये, कमी लाईटमध्ये ते कमी दिसायला लागणार. ज्याला की आपण रातआंधळेपणा असं म्हणतो. तसंच डोळ्याच्या इतरही आरोग्यासाठी अजीवनसत्व महत्वाचं असतं. तर अजीवनसत्व जर कमी पडलं आपल्या शरीरामध्ये, तर मग रातआंधळेपणा तसेच झिरोप्थॅल्मिया हा एक आजार आहे. त्याचे बरेचसे कॉम्पोनंट आहेत. तर हा झिरोप्थॅल्मिया हा आजार होऊ शकतो. झिरोप्थॅल्मियामध्ये सुरुवात होते ती म्हणजे डोळे कोरडे पडण्यापासून. डोळे कोरडे पडायला लागतात. सुरुवातीला कंजंक्टिव्हा हा जो पांढरा जो दिसणारा डोळ्याचा भाग आहे, तो कोरडा पडायला लागतो. त्याच्यावर डाग यायला लागतात. ज्याला की बायटॉट स्पॉट असं आपण म्हणतो. त्यानंतर कॉर्निया म्हणजे ज्याला आपण बुबुळ म्हणतो, काळसर दिसणारा डोळ्यातला भाग, तो कोरडा पडायला लागतो. कालांतराने या कॉर्नियावर काही ओपेसिटीज म्हणजे पांढरट डाग येऊ शकतात. त्यानंतर जर तशीच ही अजीवनसत्वाची कमतरता कंटिन्युअसली राहिली, तर मग या कॉर्नियाला अल्सर होतात. म्हणजे हा कॉर्निया पातळ होऊन त्याला छिद्र पडतात आणि दृष्टी पण जाऊ शकते. या कॉर्नियावर पडलेले छिद्र हे परमनंट असतात. ते आपोआप हील होत नाही. मग ती दृष्टी कायमची जाते. तसंच ही अजीवनसत्वाची कमतरता खूप काळापर्यंत अशीच राहिली, तर मग दृष्टिपटलावर सुद्धा परिणाम होतो आणि त्या डोळ्याची दृष्टी कायमची जाण्याची शक्यता असते. त्यानंतर अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळं जसं की तुम्हाला सांगितलं, की अजीवनसत्वाची कमतरता
की इपिथेलियल इंटेग्रिटी मेंटेन करते. तर ही एपिथेलियल इंटेग्रिटी जर बिघडली शरीरातली, तर मग त्वचा कोरडी पडते, त्वचेचे विकार व्हायला चालू होतात. त्याचप्रमाणे सतत श्वासाचे आजार व्हायला चालू होतात, जसे की सर्दी, खोकला, न्यूमोनिया. ठीक आहे. त्याचप्रमाणे पॅनक्रियासचे आजार होऊ शकतात. सतत लाळ ग्रंथीला इन्फेक्शन होऊ शकतं. ज्याला की आपण गालफुगी असं म्हणतो. त्यानंतर सतत लघवीच्या मार्गाचे इन्फेक्शन व्हायला लागतात. लघवीचे इन्फेक्शन, ज्याला की आपण UTI किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स असं म्हणतो. तर या प्रकारचे रिकरंट इन्फेक्शन म्हणजे सतत इन्फेक्शन होऊन आजारी पडण्याची प्रवृत्ती अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वाढीस लागते. त्यानंतर अजीवनसत्वाचं तिसरं कार्य आपण पाहिलं की अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी. तर यामुळे तेच होईल की अँटीऑक्सिडंट मेकॅनिझम अजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कमी झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन सतत ती व्यक्ती, ते मुलं, ते बाळ आजारी पडत राहतील. तर या 3 गोष्टी म्हणजेच रातआंधळेपणा, झिरोफ्थॅल्मिया, सतत आजारी पडणं आणि त्वचेचे विकार. तर या काही गोष्टी अजीवनसत्वाच्या कमतरता असलेल्या व्यक्तीमध्ये आणि मुलाबाळांमध्ये दिसून येतात. अजीवनसत्वाची कमतरता होऊ नये म्हणून काय करावं? तर अजीवनसत्वाची कमतरता ही टाळता येते किंवा ट्रीट झाली तर ट्रीट करता येते. आता टाळण्यासाठी नक्कीच काय करावं लागेल, तर आपला आहार योग्य ठेवावा लागेल. अजीवनसत्व जास्त असलेले घटक आपल्याला मुलांना खायला द्यावे लागतील. तर आता अजीवनसत्व जास्त आहेत असे कोणते घटक आहेत? तर एक साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पिवळ्या रंगाची फळं आणि भाज्या यामध्ये अजीवनसत्व मुबलक प्रमाणात आढळतं. आता पिवळ्या रंगाची फळं आणि भाज्या कुठल्या आहेत? तर फळांमध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात सोपे आणि ओळखीचे म्हणजे आंबा आणि पपई. तर ही फळं जर मुलांना खायला दिली आपण रेग्युलरली, तर मग त्यांना अजीवनसत्वाची कमतरता नाही जाणवणार. भाज्यांमध्ये तुम्ही गाजर खायला देऊ शकता. गाजरामध्ये मुबलक प्रमाणात अजीवनसत्व असतं. तसंच पालकाची भाजी खायला देऊ शकता. पालकाच्या भाजीमध्ये ज्याला की स्पिनॅच म्हणतो, त्यात देखील अजीवनसत्व असतं. नॉनव्हेज सोर्स हे अजीवनसत्वाचे जास्त आहेत. नॉनव्हेजमध्ये आपण चीज देऊ शकतो किंवा कर्ड म्हणजे लोणी खायला देऊ शकतो. त्याचप्रमाणे फिश लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल किंवा फिश म्हणजे मासे आणि अंडे यामध्ये देखील अजीवनसत्व बऱ्याच प्रमाणामध्ये आढळतं. आता ही अजीवनसत्वाची जी कमतरता आहे ती जनरली टोडलर्स आणि प्री स्कूल चिल्ड्रन, ज्याला की आपण 2 वर्ष ते 5 वर्ष वयोगट म्हणतो, यांच्यामध्ये दिसून येते. तर आता आपण बघतो की आता हा खूप सेन्सिटिव्ह एज ग्रुप आहे आणि त्यांना स्वतः व्यक्त नाही होता येणार की मला रात्री दिसत नाहीये किंवा मला त्वचेचे काही विकार आहेत किंवा माझे डोळे दुखतायत किंवा जळजळ करतायत, कोरडे पडले, असं त्यांना सांगता नाही येणार. आणि मग ही डिफिशियन्सी अशीच जर अननोटिस्ड राहिली, लक्षात नाही आली, तर मग या एज ग्रुपमधल्या 2 ते 5 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना आंधळेपणा सुद्धा येऊ शकतो. पण आपण जर त्यांना योग्य वेळी सप्लिमेंट्स दिले तर तो ट्रीट करता येऊ शकतो, प्रिव्हेंट करता येऊ शकतो. ठीक आहे. तर हेच करण्यासाठी म्हणजे या वयोगटातील 5 वर्षाच्या खालील मुलांमुलींमध्ये, बाळांमध्ये अजीवनसत्वाची कमतरता होऊ नये आणि त्यांना आंधळेपणा येऊ नये म्हणून आपल्या भारत शासनानं एक योजना चालू केली आहे. त्याचं नाव आहे नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन ऑफ न्यूट्रिशनल ब्लाइंडनेस ड्यू टू व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी. तर हा प्रोग्राम जो आहे तो सध्या आता RCH या प्रोग्रामचा एक भाग आहे, ज्याला की आपण म्हणतो रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ. तर शासनाचा हा खूप चांगला प्रोग्राम आहे आणि या प्रोग्रामच्या अंडर 5 वर्षाच्या खालील मुला-मुलींना, बाळांना हे सरकारी हॉस्पिटलमध्येच व्हिटॅमिन ए चे सप्लिमेंट्स दिले जातात. व्हिटॅमिन ए चं सिरप पाजलं जातं दर 6 महिन्याला एकदा. तर जनरली व्हॅक्सिनेशन सोबत हे सप्लिमेंट सुद्धा दिले जातात. म्हणजे सेपरेट व्हिटॅमिन ए घ्यायला पालकांना येण्याची गरज नाही. जेव्हा ते लस घ्यायला येतील तेव्हा त्यांना व्हिटॅमिन एचे डोस देखील सरकारी दवाखान्यामध्ये पाजले जातात. तर पहिला डोस जो असतो तो 9 महिन्याला असतो. त्यानंतर 6 महिन्यांनी म्हणजे 9 महिन्याच्या गोवरच्या डोस सोबत पहिला डोस येतो व्हिटॅमिन एचा. त्यानंतर 1.5 वर्षाच्या डोस सोबत दुसरा डोस येतो व्हिटॅमिन एचा. काही राज्यांमध्ये दर 6 महिन्याला हे डोस पाजले जातात, काही मध्ये हे 2च डोस दिले जातात. तर तुम्ही देखील तुमच्या बाळाला हे व्हिटॅमिन ए चे डोस दिलेले आहेत की नाही याची खात्री करून घ्या आणि जर नसतील तर तुमच्या 5 वर्षाखालील सर्व मुला-मुलींना, बाळांना हे व्हिटॅमिन ए चे डोस दर 6 महिन्याला देऊन घ्या. हे व्हिटॅमिन ए चे डोस खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत आणि वेळात वेळ काढून दर 6 महिन्याला तुमच्या मुलां-मुलींना
व्हिटॅमिन एचा डोस देणं कधीही विसरू नका.